नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वामनबुवा आणि त्यांचे गुरु यांची एक कथा. अहमदनगर जवळ बांभोरी नावाच्या गावी वामनबुवा नावाचे एक अत्यंत सात्विक वृत्तीचे गृहस्थ राहत होते. ते दत्त उपासक होते. त्यांना लहानपणापासून सत्संगाची आवड होती. बुवा सरकारी नोकरी करत होते. नोकरीमध्ये त्यांचे चित्त स्थिर नव्हते. त्यांनी 3-4 नोकऱ्या बदलल्या. त्यांच्या मनातील अस्थिरता जाण्यासाठी ते अनेक साधू, संत, संन्यासी, फकीर, योगी यांच्यासोबत वेदांत चर्चा करत, परंतु त्यांचे चित्त हे स्थिर होत नव्हते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला अजिबात विसरू नका. यातच ते बुवा मातोश्रींना घेऊन पुण्यात आले. पुण्यामध्ये तुळशीबागेत नाना नातूंच्या वाड्यामध्ये ते राहत होते. उपजीविकेचे साधन म्हणून ते लिहिण्याचे काम करू लागले. असेच एके दिवशी वामनबुवा आणि काही मंडळी सत्पुरुषांबद्दल आध्यात्मिक चर्चा करत असताना ती चर्चा खूपच रंगली होती. तितक्यात तिथे एक तेजपुंज असा ब्राह्मण आले आणि ते बोलले, अहो, शेवटी सद्गुरू वाचून सर्व व्यर्थ आहे. त्या अचानक आलेल्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकताच बुवा एकदम म्हणाले, जो माझ्या चित्ताची स्थिरता करेल त्यास मी सद्गुरू दत्तात्रय मानेन. परंतु खंत ही आहे की अद्याप असा कुणीही गुरु मला भेटलेला नाही हो. बुवांचे हे बोलणे ऐकताच ब्राह्मण स्मितहास्य करून बोलले, असे आहे का? मग तू अक्कलकोटला जा. तिथे श्री स्वामी समर्थ तुला गुरुदर्शन देतील. तुझे संपूर्ण समाधान होईल. जा, लवकर जा. वेळ वाया घालवू नकोस. त्यानंतर ते ब्राह्मण तिथून निघून गेले. ते कोठे गेले हे कोणालाच समजले नाही. त्या ब्राह्मणाच्या बोलण्यात एक वेगळीच ऊर्जा होती. असे बोलणे ऐकताच बुवांसह तिथे असलेल्या सर्व मंडळींनी यात काहीतरी तथ्य नक्की असेल असे समजून अक्कलकोटमध्ये जाण्याचा सर्वांनी एकत्रित निर्णय घेतला. वामनबुवा अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. सोलापूरपर्यंत रेल्वेने गेले आणि तिथून ते पायीच अक्कलकोटमध्ये आले. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामी बाजूलाच गेले आहेत असे त्यांना समजले. वामनबुवा हे स्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले होते. स्वामींचा शोध घेता घेता पयोनदी परिसरात स्वामी दिसले. स्वामींचे दिसताच बुवास खूप आनंद झाला. बुवांनी धावत जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले की, काय रे, आमच्या ब्राह्मणाची तू थट्टा करतोस? स्वामींनी असे बोलताच बुवांस आश्चर्य वाटले. त्या ब्राह्मणाला स्वामींनीच पाठवले होते ही खूण त्यास पटली आणि त्यानंतर त्यांनी नदीमध्ये स्नान करून स्वामींचे पूजन केले आणि अत्यंत व्याकुळ मनाने स्वामींचे चरण घट्ट पकडून वामनबुवा म्हणाले, स्वामी, आपणच माझे श्री गुरु आहात. आता मला अनुग्रह द्या. बुवांनी असे बोलताच स्वामींनी त्याच्याकडे कृपादृष्टीने बघितले. त्यास अवधूत गीता दिली आणि म्हणाले, आता तू आमची नोकरी कर, म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील. तुझे हे गाठोडे तू आम्हाला देऊन टाक. त्यानंतर बुवांनी स्वामी आज्ञेप्रमाणे कमरेला लंगोटी बांधली आणि सर्व सामान स्वामी चरणी अर्पण केले. बुवांचा समर्पित भाव बघताच स्वामींना आनंद झाला. स्वामींनी त्यास त्याचे सामान पुन्हा परत दिले. पुढे असेच एकदा वामनबुवा गाणगापुरास श्री गुरुचरित्र पारायणास गेले असता त्या स्वप्नात श्री गुरुदत्तांनी दर्शन दिले आणि पोथी हातात देत सांगितले की, मीच अक्कलकोट नगरीमध्ये सगुण रूपात आहे. आता इकडे तिकडे भटकू नकोस. भटाचा आणि तिथीचा विचार कर. असा स्पष्ट संकेत मिळताच बुवा पारायण आटोपून भट म्हणजे काय आणि तिथी म्हणजे काय याचा अर्थ जाणून घेण्यासाठी अक्कलकोटला निघाले. ते अक्कलकोटला पोहोचले. स्वामींनी त्यांना प्रत्यक्ष अनुभवाने सर्व ज्ञान दिले आणि त्यानंतर घरी जाऊन गायीची सेवा कर असा सांकेतिक भाषेत उपदेश दिला. त्यानंतर बुवा घरी परतल्यानंतर आपल्या मातोश्रींची सेवा, स्वामींचे भजन, पूजन आणि वेदांत ग्रंथांचे अवलोकन करत आनंदाने राहिले. बुवा पूर्णत्वास प्राप्त झाले होते. आता आपण या कथेचा बोध काय आहे ते पाहूया. शिष्याच्या जीवनातील अत्यंत भावुक आणि
जिव्हाळ्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. हा आपल्या लाडक्या श्री गुरुदैवतांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. जसे वामनबुवांनी स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्हीच माझे गुरु व्हा, तेव्हा स्वामींनी त्यांना आमची नोकरी कर म्हणजे आमची भक्ती कर असा उपदेश दिला होता आणि आपले गाठोडे देण्याचा आदेश दिला होता. तर इथे गाठोड्याचा अर्थ म्हणजेच आपल्या मान्यता, आपले संस्कार, आपले विकार, आपला अहंकार, आपले दुःख व आपल्या समस्या. आपणास सुद्धा आपले अहंभावाचे गाठोडे स्वामींच्या चरणी अर्पित करायचे असेल तर योग्य बोध घ्या. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. वामनबुवांना त्यांच्या चित्तात स्थैर्य हवे होते, म्हणजे त्यांना स्वानुभाव हवा होता, पण त्यास दिशा भेटत नव्हती. तेव्हा त्यांनी स्वामींना समर्पण केले. त्यानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले. जसे प्रकृती पुरुष गायीची सेवा कर आदी संकेत देऊन स्वामींनी त्यांच्या आध्यात्मिक यात्रेस दिशा दिली. आपली समस्या काहीही असो, मग तुम्हाला वामनबुवासारखा आत्मसाक्षात्कार हवा असेल किंवा आपल्या 2 वेळेच्या जेवणाची सोय व्हावी ही जर समस्या असेल, प्रत्येकाची वाटचाल ही पूर्णत्वाच्या दिशेलाच आहे. ज्ञानाने दिव्यशांती अनुभवाची ओळख होते, तर भक्तीनेच दिव्यशांती अनुभवाच्या आनंदावर आपल्याला स्थिर राहता येते. तर मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट आणि या कथेचा सार तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.